नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. फक्त 7वीच्याच नाही तर हा 4थीच्या आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तो महत्त्वाचा आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जो समानार्थी शब्द नावाचा जो 7वी किंवा 4थीला जो पाठ आहे त्या पाठावरती आधारित एक 40 ते 50 प्रश्नांचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 4 अचूक पर्याय असतील. ते 4 अचूक पर्यायातून तुम्हाला एक पर्याय किंवा 2 पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. चला तर मग आजचा आपला हा टॉपिक सुरुवात करूया. तर पहिला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून आपल्याला निवडावायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे चंद्र हा शब्द. तर चंद्र या शब्दासाठी तुम्हाला 4 पर्याय आहेत की चंद्रासाठी समानार्थी शब्द कोणता? मित्र, रजनीनाथ, भास्कर, मही. तर चंद्र या शब्दासाठी नामासाठी जो समानार्थी शब्द आहे तो म्हणजे हा आहे रजनीनाथ. चंद्राचं दुसरं नाव काय तर रजनीनाथ. त्याच्यानंतर अग्नी, पावक, विपिन, अनिल, वात. तर अग्नीसाठी समानार्थी शब्द जो आहे तो म्हणजे पावक, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर अश्व, नीरज, तुरंग, सुमन, विहंग. तर अश्व या नामासाठी जो समानार्थी शब्द आहे तो म्हणजे तुरंग. त्याच्यानंतर भार्या, भारा, नवरा, कांत, पत्नी. तर अचूक पर्याय भार्याचा जो समानार्थी शब्द आहे तो शब्द म्हणजे पत्नी. प्रश्न क्रमांक 5. खळ, इंद्रधनुष्य, सज्जन, दुर्जन, दंड. तर खळ या शब्दासाठी जो अचूक पर्याय अचूक समानार्थी शब्द आहे खळ म्हणजे वाईट लोक, दुर्जन. त्याच्यानंतर हरिण, केसरी, चंडांशू, सारंग, तुरंग. तर हरिण या शब्दासाठी जो समानार्थी शब्द आहे तो म्हणजे सारंग. त्याच्यानंतर नंबर 7 ललना. याच्यासाठी पर्याय तुम्हाला पुरुष, सूत, वृद्ध, स्त्रिया. आणि याचा अचूक पर्याय आहे ललना म्हणजे स्त्रिया, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 मूषक, हरिण, उंदीर, माशी, मांजर. असे 4 पर्याय आहेत आणि मूषक याचा अचूक समानार्थी शब्द आहे उंदीर. पुढचा प्रश्न तनया. तनयासाठी पर्याय आहेत कन्या, आत्मा, तनू, कुलीन. आणि अचूक उत्तर आहे तनया म्हणजे कन्या किंवा मुलगी, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 10 आन म्हणजे बाण, मान, शपथ, प्रार्थना. तर आन म्हणजे शपथ, पर्याय क्रमांक 3. जबाब, सवाल, प्रश्न, स्पष्टीकरण, उत्तर. असे 4 पर्याय आहेत आणि जबाब याचा अचूक समानार्थी शब्द आहे उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर क्षीर, दूध, पाणी, समुद्र, गाय. तर याचं अचूक उत्तर आहे क्षीर या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच दूध. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 प्रसाद, घर, मंदिर, गाव, जमीन. आणि प्रसाद या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द आहे मंदिर, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 नदी, सरिता, ओढा, जलप्रवाह, निर्झर. आणि नदी या नामासाठी समानार्थी शब्द आहे सरिता म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पाणी, पेय पदार्थ, हात, पाणिनी, जल. तर पाणी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाणी या शब्दाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हात.
पाणी या ठिकाणी आपण म्हणजे एक सहज आपली चूक होऊ शकते की पाणी म्हणजे आपण जल ज्याला म्हणतो ते नाही, तर या ठिकाणी आपण ही जी वेलांटी येण्याची ती या ठिकाणी ऱ्हस्व आहे आणि आपल्या पाण्याची कशी वेलांटी कशी असणार आहे, दीर्घ असणार आहे. म्हणून प्रश्न तो शब्द काळजीपूर्वक बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. 16 हत्ती या नामासाठी रवी, मधुप, सारंग, नंदन. तर हत्तीला अचूक समानार्थी शब्द आहे सारंग. प्रश्न क्रमांक 17 कावळा या शब्दासाठी 4 समानार्थी शब्द आहेत शुक, सारंग, राघू, वायस. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच कावळ्यासाठी अचूक समानार्थी शब्द आहे वायस. त्याच्यानंतर बैल, वृषभ, तनुज, गोम, मृग. अचूक उत्तर आहे बैल या शब्दासाठी अचूक समानार्थी शब्द आहे वृषभ म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पैजन, पैजनसाठी 4 पर्याय आहेत चरण, नीर, सुमन, नुपूर. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच नुपूर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20 धनुष्य, इंद्रधनुष्य, बाण, कोदंड, दंड असे 4 पर्याय आहेत आणि धनुष्य या शब्दासाठी अचूक पर्याय आहे, अचूक समानार्थी शब्द आहे कोंदंड म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 सोने, हिरण्य, पाणी, वसन, तडित. तर अचूक उत्तर आहे सोने या शब्दासाठी अचूक पर्याय आहे हिरण्य म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बेडूक, भ्रमर, कमठ, खगेंद्र, मंडूक. तर 22 म्हणजे बेडूक या शब्दाचा जो अचूक समानार्थी शब्द आहे तो म्हणजे मंडूक पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर कन्या, सूत, तनुजा, आत्मज, तनुज. आणि अचूक उत्तर आहे कन्या या शब्दासाठी जो समानार्थी शब्द आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 तनुजा. त्याच्यानंतर फूल, चक्षु, कन्याकुमारी, आदित्य, सुमन. हे फूल या शब्दासाठी जे 4 पर्याय दिलेत आपल्याला आणि त्या 4 पर्यायातून अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच सुमन. त्याच्यानंतर या प्रश्नातला शेवटचा 25 पक्षी, वायस, मंडूक, अंडज, आत्मज असे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायातून पक्षी या शब्दाचं अचूक पर्याय आहे समानार्थी शब्द आहे अंडज म्हणजेच पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो हा झाला आपला पहिला प्रश्न. त्याच्यानंतर आता जो दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक प्रश्नाची काय दिले पुढील प्रत्येक प्रश्नातील 3 शब्दांचे अर्थ समान आहेत, 3 शब्दांचे अर्थ समान आहेत व एका शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तर तो वेगळा अर्थ असलेला पर्याय आपल्याला या 4 मधून काय करायचे निवडायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता जो पहिला प्रश्न या ठिकाणी आहे अंडज, विहग, भ्रमर, खग. तर या 4 पैकी गटात न बसणारा पर्याय शब्द एक नाम म्हणजेच या ठिकाणी भ्रमर आहे. कारण बाकी जे 3ही नाव आहेत ते 3ही पक्षासाठी समानार्थी शब्द आहेत. भ्रमर म्हणजे भुंगा. त्यानंतर कानन, गिरी, विपिन, रान. ह्या 4 पैकी गटात न बसणारा शब्द म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 म्हणजेच गिरी. कारण बाकी जी सगळी नामं आहेत ती सगळी जंगलासाठी दिलेली आहेत आणि गिरी म्हणजे पर्वत या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 3 व्योम, सलील, जीवन, नीर. तर यातला जो अचूक पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 व्योम. कारण बाकी जी सगळी पर्याय आहेत ती पाण्याचे समानार्थी शब्द आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 कोंदंड, धनु, चाप, भूमिपाल. तर यात जो गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे 4 भूमिपाल. बाकीचे जे 3ही नाव आहेत ते आहेत धनुष्यबाणाचे समानार्थी शब्द आहेत आणि भूमिपाल हा त्या गटामध्ये बसणारा शब्द नाही.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, नीरज, नलिनी, कौमुदी, कुमुद. तर यात जो गटात न बसणारा पर्याय तो म्हणजे कौमुदी. बाकी जी सगळी नावं आहेत ती म्हणजे कमळाला दिलेली आहेत आणि कौमुदी हा या गटामध्ये बसणारा पर्याय नाही. बाकीची सगळी ही कमळ या शब्दाशी नामाशी समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6, लोचन, सीर, अक्ष, नयन. तर यामध्ये जो गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. हे शिर म्हणजे शरीराशी आहेत आणि हे सगळे शब्द जे आहेत बाकी जे नामं आहेत ती आपल्या डोळ्याला समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 7, अचल, अद्री, गिरी, मही. तर यातला जो गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 4, मही. कारण ही जी अलीकडची तिन्ही आहेत ती जी तिन्ही आहेत ती पर्वताला दिलेली समानार्थी शब्द आहेत आणि मही हा या गटात न बसणारा शब्द आहे. हे चारही पर्वतांची समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, अली, सुधाकर, मधुकर, मिलिंद. यातला जो अचूक पर्याय आहे तो म्हणजे सुधाकर. बाकी ही जी 3 नाहीत पर्याय क्रमांक 2 हा या गटामध्ये न बसणारा पर्याय. कारण बाकीचे जे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 आहेत ती सगळी जी आहे ती भुंग्याला दिलेली नावं आहेत म्हणजे भुंग्याची समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9, सरिता, सागर, अर्णव, रत्नाकर. तर अशा 4 पर्यायामधून जो अचूक म्हणजे या गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे सरिता, पर्याय क्रमांक 1. कारण ही बाकीची सरिता हे नदीचं नाव आहे आणि सागर, अर्णव किंवा रत्नाकर आपण हे समुद्राला दिलेली समानार्थी शब्द आहेत, समानार्थी नावे आहेत. नृप, प्रश्न क्रमांक 10, नृप, नरेश, योगेश, भोग. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी गटात न बसणारं नाम आहे. बाकी सगळी राजा या नामाला दिलेली समानार्थी नामे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11, पाणी, भुज, चरण, बाहू. तर पाणी हा शब्द पाहताना पहिल्यांदा त्याची वेलांटी ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे पाहणं गरजेचं असते. कारण घाईघाईमध्ये आपण पाणी पाहिले की आपल्याला पाणीच आपल्यासमोर येतं. मग यातला जो गटात न बसणारा पर्याय तो म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच चरण. कारण बाकी सगळ्या शब्दांचा अर्थ आहे पाणी. भाऊ म्हणजे भुजा किंवा हात आपण ज्याला असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 12, दर्पण, कुंतल, मुकुर, भिंग. तर यातला जो गटात न बसणारा पर्याय तो म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ज्याला आपण कुंतल असं म्हणतो. हे बाकीची जी 3 नामं आहेत ती आरशाशी समानार्थी आहेत, आरसा या नामाशी समानार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 13, सुमन, कांचन, कनक, हिरण्य. या चारीपैकी गटात न बसणारा पर्याय म्हणजेच पर्याय क्रमांक 1, सुमन. बाकीचे जे 3 आहेत ते सोने या नामाला समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 14, ज्योत्स्ना, कौमुदी, चंद्रप्रकाश, हिमांशू. तर प्रश्न क्रमांक 14 मध्ये गटात न बसणारा पर्याय क्रमांक 4 म्हणजेच हिमांशू. बाकीची जी आहेत ही जी 3 नावं आहेत पर्याय 4 सोडून उरलेली 3 आहेत ती चांदणे या नामाशी समानार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 15, जाया, भार्या, भ्रतार, कलत्र. तर यातली जी आहेत भ्रतार हे जर नाम सोडलं, हा जर शब्द सोडलं तर बाकी सगळी पत्नी या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 16, व्योम, चपला, सौदामिनी, तडित. अतिशय सगळ्यांच्या अगदी परिचयाचा हा जो शब्द आहे त्यातला गटात न बसणारा जो पर्याय आहे तो म्हणजेच व्योम, पर्याय क्रमांक 1. बाकीचे ही 3 नाम आहेत ती विजेशी संबंधित आहेत, आकाशात कडकडणाऱ्या विजेशी संबंधित आहेत. व्योम हा या गटात न बसणारा पर्याय. प्रश्न क्रमांक 17, आदित्य, इंदू, भास्कर, दिनमणी. तर यातला जो गटात न बसणारा पर्याय तो म्हणजेच पर्याय क्रमांक 2. तर हे जे आहेत सूर्याची समानार्थी शब्द आहे सूर्य या नामाशी. बाकी
हे इंदू जर सोडलं तर आदित्य, भास्कर आणि दिनमणी हे सूर्याची समानार्थी नामे आहेत. प्रश्न क्रमांक 18, चिरंजीवी, मुलगा, सुता, पुत्र. तर हा देखील आपल्या नित्यपरिचयाचाच भाग आहे. 18चा जो गटात न बसणारा पर्याय तो म्हणजेच पर्याय क्रमांक 3, मुलाला दिलेली समानार्थी नामे आहे. प्रश्न क्रमांक 19, कुडी, काया, तनू, तनुजा. तर यात जो गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजेच पर्याय क्रमांक 19, पर्याय क्रमांक 4 म्हणजेच तनुजा. बाकी जी सगळी जी 4 नामं आहेत ती जी आहेत ती आपल्या शरीराशी समानार्थी आहेत. तनुजा हे मुलीशी आहे. प्रश्न क्रमांक 20, भाळ, कटी, ललाट, कपोल. नामावरून तुम्हाला अगदी कल्पना आली असेल की यात गटातनं पर्याय बसणारा पर्याय म्हणजेच कटी. बाकीचे जे 3 पर्याय ते आपल्या कपाळाशी समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर जर विद्यार्थी मित्रांनो यात माझीसुद्धा चूक होऊ शकते, त्यामुळे जर कदाचित माझ्या सांगण्यामध्ये जर एखादी चूक झाली असेल तर निश्चितच जो काही चूक दुरुस्ती आहे ती तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता या प्रश्नात आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय करायचे, दिलेल्या शब्दासाठी पर्यायातील 2 समानार्थी शब्द म्हणजे आपल्याला 2 पर्याय या ठिकाणी काय करायचे आहेत, निवडायचे आहेत. म्हणजे तर समानार्थी शब्द आहेत की एकाचे 2 समानार्थी. जसा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया, अपाय, तोटा, नफा, इजा, फायदेशीर. तर अपाय या शब्दासाठी जे 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 तोटा आणि दुसरा म्हणजेच इजा. हे 2 समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 2, उत्कर्ष, अमाप, विकास, अभ्युदय, मुबलक. तर उत्कर्ष या शब्दाचे जे 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे विकास आणि अभ्युदय. नावाडी, होडी, सारंग, नौका, तांडेल. तर नावाडी या शब्दासाठी जे 2 अचूक पर्याय ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 सारंग आणि पर्याय क्रमांक 4 तांडेल. त्याच्यानंतर ओळ्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4, काळजी, चिंता, फिकीर, परवा, दिलासा. तर यामध्ये जो गटात न बसणारा म्हणजे काळजी या शब्दासाठी जो 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजेच पर्याय क्रमांक 1 चिंता आणि पर्याय क्रमांक 2 फिकीर. प्रश्न क्रमांक 5, कुंभाड, कळवळा, कारस्थान, कट, मस्ती. तर कुंभाड या शब्दाचे जे 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे कळवळा आणि कारस्थान म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6, अग्नी, अनल, अद्भुत, आगडोम, पावक. तर अग्नी या नामाशी जे 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अनल आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पावक. हे 2 समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 7, इंद्र, महेंद्र, देवेंद्र, सुरेंद्र, जितेंद्र. तर इंद्राशी जे काही 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 देवेंद्र आणि पर्याय क्रमांक 3 सुरेंद्र. प्रश्न क्रमांक 8, उपवन, वाटिका, उद्यान, संग्रहालय, उपमुख्यवन. तर उपवन याची जे 2 समानार्थी पर्याय या ठिकाणी म्हणजे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 वाटिका आणि पर्याय क्रमांक 2 उद्यान. प्रश्न क्रमांक 9, कासव, मंडूक, वायस, कच्छ, कुर्म. कासवाचे जे 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजेच कच्छ आणि कुर्म हे कासव याचे 2 या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. तर हा जो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा एक फायदा आहे की आपल्याला या ठिकाणी प्रश्नांचा सराव देखील होतो. त्याच्यानंतर आपल्याला जे काही समानार्थी शब्दांची आपल्यामध्ये भर देखील या ठिकाणी पडते. प्रश्न क्रमांक 10, गरुड, द्विजराज, युगेंद्र, खगेंद्र, गजमुख. तर गरुड याच्याशी जे 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे तर या ठिकाणी द्विजराज आणि खगेंद्र म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 द्विजराज आणि खगेंद्र. गरुडाचे 2 समानार्थी शब्द आहेत.
प्रश्न क्रमांक 11 झटर, पाठ, पोट, आतडे, उदर. तर झटरचे जे दोन समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पोट आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उदर. प्रश्न क्रमांक 12 ढग, जलद, मगध, सुरद, पयोध. तर ढगाशी जे 4 म्हणजे 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 जलद आणि पर्याय क्रमांक 4 पयोध. हे ढग या शब्दाचे 2 समानार्थी पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 13 घोडा, वळू, तुरग, कुरंग, वारू. तर प्रश्न क्रमांक 13 म्हणजे घोड्याचे जे 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुरग आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजेच वारू. सकाळ, प्रातःकाल, संध्या, प्रभात, सांज. अतिशय सोपा प्रश्न. तर सकाळ म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 1 प्रातःकाल आणि प्रभात. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 तलाव, सरिता, तारस, तीर, कासार. याचे जे 2 अचूक पर्याय तलावाचे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 सारस आणि पर्याय क्रमांक 4 कासार. ही जे 2 तलाव या नामाशी समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16 धनुष्य, कोंदट, कोंदट, चाप, खड्ग. धनुष्याशी जे 2 समानार्थी शब्द आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 कोंदट आणि पर्याय क्रमांक 3 चाप. धवल, उष्ण, शांत, पांढरे, शुभ्र. धवल याचे जे 2 पर्याय आहेत ते पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. धवल म्हणजे काय? पांढरे. पर्याय क्रमांक 3 पांढरे आणि पर्याय क्रमांक 4 शुभ्र. आता वर जो पाणी हा शब्द आला होता तो पाणी आणि या पाण्यामधला तुम्ही फरक पाहू शकता. जो वेलांटीचा जो ऱ्हस्व आणि दीर्घाचा जो फरक आहे तो अतिशय सूक्ष्म आहे. म्हणजे परीक्षेच्या लिहिण्याच्या ओघामध्ये कदाचित आपली ह्या चुका होऊ शकतात. त्यामुळं शब्द काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. मराठीमध्ये ऱ्हस्व दीर्घ जर घेण्यात जर आपण चुकलो तर आपलं उत्तर 100% चुकणारच आहे. पाणी, उदक, दर्या, तटिनी, टोय. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उदक आणि पर्याय क्रमांक 4 टोय. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पोपट, मैना, राघू, शुक, खग. तर पोपट या शब्दासाठी जे 2 अचूक पर्याय ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 राघू आणि पर्याय क्रमांक 3 शुक. सिंह, सुरेंद्र, सारंग, केसरी, मृगेंद्र. सिंह या शब्दाचे जे 2 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 केसरी आणि पर्याय क्रमांक 4 मृगेंद्र. प्रश्न क्रमांक 21 पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. संरचना, संरचना म्हणजे या ठिकाणी ठेवण. आणि प्रश्न क्रमांक 22 आणि शेवटचा करुणा, करुणाचा जो समानार्थी शब्द आहे त्या ठिकाणी कीव म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या आजच्या व्हिडिओमधून आपण किमान 40 ते 50 पेक्षा जास्त प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल.